नमस्कार. प्रार्थनाच किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपली रेसिपी आहे कोळंबी भात. कोळंबी ही सगळ्यांनाच आवडते, त्याच्यामुळे त्याची तुम्ही कोणतीही रेसिपी बनवा ती सगळ्यांची फेवरेटच असते. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. इथे मी फोडणीसाठी एक मोठा चमचा तूप घेतलेले आहे आणि 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. इथे मी फोडणीसाठी खडे मसाले घेतले आहेत. त्यात मी काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, चक्रफूल, जिरे, दालचिनी, वेलची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. या खडे मसाल्यांना मी नीट असे परतून घेतले आहे. मसाले परतताना गॅस नेहमी बारीकच ठेवावा. या ठिकाणी मी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मी ह्या फोडणीमध्ये ते घालत आहे. इथे आपल्याला कांदा नीट परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो शिजून मऊ झाला पाहिजे. कांदा नीट परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. तीही छान परतून घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट शक्यतो घरी केलेली असलेली चांगली. मी टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तोही यात घालत आहे आणि तोही चांगला नीट परतून घ्यायचा आहे. टोमॅटो नीट शिजण्यासाठी मी इथे झाकण लावून वाफ काढली आहे, जेणेकरून टोमॅटोही मऊ शिजेल. हे पहा, हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता मी या मिश्रणात तिखट घालत आहे, हळद घालत आहे, धणापूड घालत आहे, गरम मसाला घालत आहे, किचन किंग मसाला घालत आहे आणि नीट हे मिश्रण मी एकजीव करून घेत आहे. मिश्रण नीट शिजल्यावरती मी इथे कोळंबी घालत आहे. कोळंबी मी इथे नीट साफ करून स्वच्छ धुवून घेतली होती. ती आपल्याला या मिश्रणात नीट छान परतून घ्यायची आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता, निदान 50% कोळंबी आपल्याला इथे ह्या मिश्रणात शिजवून घ्यायची आहे. आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घ्यायची आहे. 50% कोळंबी मसाल्यात शिजवल्याने ती मसाल्यात चांगली मुरते आणि चवीला छान लागते. हे पहा, जवळजवळ 50% कोळंबी आपली शिजलेली आहे. आता आपण याच्यात भिजवलेला तांदूळ घालणार आहोत. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवला होता. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण नीट एकत्र व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. यात आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचे आहे. लक्षात घ्या, आपला तांदूळ हा ऑलरेडी आपण भिजत ठेवलेला होता, त्याच्यामुळे पाणी प्रमाणातच घालावे. यात मी पाव लिंबाचा रस पिळून घातला आहे. चवीपुरते मीठ घातले आहे आणि नीट मिक्स करून घेतलेले आहे. झाकण लावून हे मिश्रण नीट शिजू द्या.
शिजल्यानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवून मी यामध्ये थोडे तूप घातले आहे। वरून तूप घातल्याने छान अशी खमंग चव ह्या भाताला येईल। गार्निशिंगसाठी कोथिंबीर पण घातली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।